हे विविध भारती केंद्र आहे. ऐकूया ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातमी देत आहे. लोकसभेनं आज सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 मंजूर केलं. हे विधेयक सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध अधिनियम 2024 मध्ये दुरुस्ती करण्यासाठी आणण्यात आला आहे. या विधेयकात अनेक महत्त्वपूर्ण तरतुदींचा समावेश करण्यात आला असून परीक्षा प्रक्रियेत गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार दोषी ठरलेल्या व्यक्तींना कमाल 10 वर्षांपर्यंत कारावासाची तर 10 कोटी रुपयापर्यंत दंड तसेच दोषींची मालमत्ता जप्त करण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे आजपासून अर्थात 29 ते 31 जुलै दरम्यान डॉक्टर वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात 33व्या डॉक्टर वसंतराव देशपांडे स्मृती संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. महोत्सवात पद्मश्री शुभा मुदगल, नीलाद्री कुमार, पद्मश्री पंडित रोनू मुजमदार आणि डॉक्टर भरत बलवल्ली यांच्यासह नामवंत कलाकारांचं सादरीकरण होणार आहे. 30 जुलै रोजी मराठी संगीत नाटक देव बाबडीचाही प्रयोगही रंगणार आहे. कोळसा घोटाळा प्रकरणात माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना आरोपी म्हणून बजावण्यात आलेले समन्स सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहेत. 2015 मध्ये खालच्या न्यायालयाने दिलेला आदेश रद्द करताना सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केल्यानंतरही समन्स जारी करणे योग्य नव्हते. या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाने 2015 मध्येच स्थगिती दिली होती. आता तो आदेश पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे. शेतजमिनीचा ताबा आणि वहिवाटीबाबत शेतकऱ्यांमधील आपसी वाद मिटवण्यासाठी तसेच समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन एकमेकांमधील सौख्य आणि सौहार्द वाढवण्यासाठी राज्य शासनाने सलोखा योजना जाहीर केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 16 सह दुय्यम निबंधक कार्यालयात एप्रिल 2025 ते जुलै 2026 पर्यंत 79 शेतकऱ्यांनी सलोखा योजनेचा लाभ घेतला आहे. जागतिक ORS दिनानिमित्त मध्य रेल्वे नागपूर विभागाच्या वैद्यकीय विभागातर्फे विभागातील सर्व आरोग्य केंद्रामध्ये जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. आज हायड्रेट रहा, उद्या निरोगी जगा या संकल्पनेअंतर्गत 156 लाभार्थ्यांना ORSचा योग्य वापर, अतिसार प्रतिबंध, निर्जलीकरणाची लक्षणे आणि स्वच्छतेचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. विभागीय रेल्वे रुग्णालयात डॉक्टर सुमित सातपुते यांनी ORSच्या महत्त्वाविषयी माहिती दिली. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.